महत्त्वाची बैठक होतीये। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा याकरता आता सगळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत, त्यांचे कुटुंबीय आक्रमक झालेले आहेत। आता मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंब आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याकरता बैठक घेणार आहेत। या बैठकीत भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे। या बैठकीनंतर मस्साजोगचे ग्रामस्थ देशमुख कुटुंबाच्या न्यायाकरता लढा आणखी तीव्र करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या पडताळणी सुरू आहे। याच धर्तीवर आता लाडक्या भावांसाठीच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरता देखील निकषांवर बोट ठेवलं जात आहे। पुढील टप्प्यात प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक तरुणांसह मनुष्यबळाची मागणी करणाऱ्या आस्थापना, उद्योग क्षेत्र याची सुद्धा पडताळणी होणार आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता याला बँकेला 122 कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी न्यायालयानं 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मेहता कंपनीच्या माध्यमातून पैसे लुटण्यात त्याला मदत करणारा विकासक धर्मेश पौण याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। नवी मुंबईमध्ये भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी कर्जतमधील पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केला। पोलीस अधिकाऱ्यांसमोरच विष घेतलं, तर माजी नगरसेवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बुलडाण्याच्या राजूर घाटात लाल, केशरी आणि किंचित क्वचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरलेली पळस बघायला मिळाली। डोंगर, दऱ्या आणि शेताचे बांध फुलांनी शोभून दिसत असल्यानं सगळ्यांचीच मनं त्यांनी मोहून टाकलेली आहेत। त्यामुळे एकंदरीतच निसर्ग सौंदर्यानं बुलडाणा जिल्ह्यातील रानमाळ बहरून निघालाय। जळगावचे पाचोरा शहर दिवसेंदिवस अतिक्रमणाच्या विळख्यात सापडतेय। शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालं असून आज अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली। या मोहिमेमध्ये जेसीबीच्या सहाय्यानं अतिक्रमण काढणार असल्यामुळे पाचोरा वासियांसाठी मोठी सुविधा नगरपालिकेनं केली आहे। जळगावात भाजीपाल्याची आवक वाढल्यानं भाजीपाला स्वस्त झालाय। सर्वाधिक मागणी असलेलं भरताचं वांग महिन्याभरापूर्वी 80 रुपये किलो होतं, ते आता 30 रुपये किलोनं आहे। तर पालेभाज्या 10 रुपये जुडी होत्या। बाजार समितीत भाजीपाल्याची आवक 300 वरून 700 क्विंटलवर पोहोचली आहे। नागपुरात जीबीएसच्या रुग्णांमध्ये आणखी एका रुग्णाची वाढ झाली। 7 वर्षाच्या मुलीला मेडिकलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं। सध्या 3 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। पुण्यातल्या येरवडा परिसरात 12 रिक्षा आणि 2 मोटरसायकलीची तोडफोड करणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दहशत माजवण्याच्या उद्देशानं या आरोपीनं परिसरातील वाहनांची तोडफोड केलेली होती। जळगावच्या एमआयडीसीतील एका बंद बेकरीतील चोरून आणलेल्या लसणाच्या 97 गोण्या एमआयडीसी पोलिसांनी जप्त केल्या। त्याची किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे। नागपूरमधून चोरून आणल्याचं समोर आलेलं आहे। गोरेगावपर्यंत धावणाऱ्या हार्बर मार्गाचा विस्तार बोरिवलीपर्यंत करण्यात येतोय। 2 टप्प्यात विस्तारीकरणाचं काम पूर्ण करण्यात येणार आहे। या मार्गाच्या विस्तारीकरणासाठी जमीन अधिग्रहण करण्याच्या प्रस्तावावर सूचना आणि आक्षेप मागवणारी अधिसूचना पश्चिम रेल्वेने गेल्या आठवड्यामध्ये जारी केली। या मार्गावर गोरेगाव ते बोरिवलीपर्यंत नवीन ट्रॅक टाकण्यात येणार आहे।